नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार गुंटगिरी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का ते आपण पाहणार। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटगिरी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। वांग्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार वांग्याचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 ते 20 रुपयापर्यंत वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण वांग्यासाठी आज झालेली पाहायला मिळते। शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपये किलोपर्यंत शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण 2 ते 3 दिवसापासून झालेली पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या साईजमध्ये डांगर पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी दर पाहायला मिळते। तर कारल्याचे दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः टोमॅटोसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळतो। तर हलक्या दोडक्यासाठी साधारणतः कमीत कमी 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतो। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत दोडक्यासाठी दर पाहायला मिळतो। आवकही पाहू शकता, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या दोडक्यासाठी दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर पाहायला मिळतं। तर दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। पापडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पापडा पाहायला मिळतं। तर साधारणतः 20 ते 30 रुपयापर्यंत पापडासाठी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। गोल्डन गवरची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गोल्डन गवर पाहायला मिळतं। तर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत गोल्डन गवरसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून गोल्डन गवरसाठी दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतं। तर क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः 45 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला होतं। क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर भुईमुग शेंगासाठी पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला होतं। तर हलक्या क्वालिटीमध्ये दरामध्ये 10 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी बरोबर आवकी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पाहायला मिळते। तर साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चायना काकडीसाठी दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी चायना काकडीसाठी पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वाटाण्यासाठी 130 ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटी बीन्ससाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तो क्वालिटी पाहू शकता।
राजमाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 रुपयापर्यंत वालगेवड्यासाठी दर पाहते। क्वालिटी पाहू शकता तर पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण पुणेरी गवारसाठी होताना पाहायला मिळते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताचं वांगं पाहायला मिळतं। तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या जळगाव वांग्यासाठी 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः कडापा मिरचीसाठी कमीत कमी 15 ते 16 रुपये किलोपासून दर पाहायला होतं। तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान मिरचीसाठी साधारणतः 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवकी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये घसरण 2 ते 3 दिवसापासून मिरचीसाठी झालेली पाहायला मिळते। कोबीची क्वालिटी पाहू शकता तर कोबीसाठी आवकी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर कोबीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळते। आवकही कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी तेजी फ्लावरसाठी झालेली पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात। अद्रक आल्याची क्वालिटी पाहू शकतो तर आल्यासाठी साधारणतः 1 नंबर टॉप क्वालिटीच्या आल्यासाठी 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 70-75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक ही मोठ्या प्रमाणात कवळ्या आल्याची झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी दर जे आहे ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः कोथिंबीरसाठी कमीत कमी 35 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, तर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। पालकची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार पालकाचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पालकासाठी 12 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर कांदापातची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत गड्डीसाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकतो तर हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात।